शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हाचं आज किल्ले रायगडावर अनावरण होणार आहे। शरद पवारांच्या हस्ते तुतारी या चिन्हाचं अनावरण होणार आहे। आज रायगड किल्ल्यावर या चिन्हाचं अनावरण केलं जाईल। आपण बघतोय सध्या रायगडावर मोठ्या प्रमाणावर सगळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जमण्यास सुरुवात झालेली आहे। शरद पवार गटाला आता तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आणि त्यानंतर हे दृश्य आपण बघतोय। तुतारी या चिन्हाचं आज किल्ले रायगडावर अनावरण होणार आहे आणि त्यासाठी शरद पवार हे देखील आता किल्ले रायगडाकडे पोहोचतात। रायगडावर आज तुतारी या चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे। शरद पवार गटाला आता तुतारी हे निवडणूक आयोगाने चिन्ह दिलेलं आहे आणि त्यासाठीच आजचा हा अनावरण सोहळा। अक्षय मनकडी माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतात। अक्षय, शरद पवार किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहेत। निवडणूक आयोगाकडनं तुतारी हे निवडणुकीचं चिन्ह जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 2 दिवसांपूर्वी मिळालेलं आहे आणि त्या संपूर्ण निवडणुकीच्या चिन्हाचं लॉन्चिंग जे आहे ते आज किल्ले रायगडावरून करण्यात येत आहे। खरं तर तुतारी हे चिन्ह जे पक्षाला मिळालेलं आहे ते अत्यंत योग्यरित्या मिळालेलं आहे आणि त्याचं सूचक संकेत सुद्धा आहे असं मत जे आहे ते यापूर्वी देखील शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी व्यक्त केलेलं आहे आणि त्यानुसार हे निवडणुकीचं चिन्ह जे आहे ते घरोघरीपर्यंत पोहोचवण्याकरता एक शुभारंभाचा कार्यक्रम जो आहे तो किल्ले रायगडावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडनं करण्यात येत असल्याचं आज पाहायला मिळत आहे। स्वतः शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, त्याचसोबत खासदार वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाड आणि असे अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गटातील नेते मंडळी जे आहेत ते किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात संपूर्ण या निवडणूक चिन्हाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला जे आहे ते किल्ले रायगडावरती सुरुवात होणार आहे। शरद पवार जे आहे ते तुतारी या चिन्हाचं जे आहे ते अनावरण सुद्धा करतील आणि त्याचसोबत एक गाणं जे आहे ते तुतारीवरती असणार आहे। पक्षाचं नवं कोर चिन्हाच्या संदर्भातलं गाणं जे आहे ते आज किल्ले रायगडावरती रिलीज करण्यात येणार आहे आणि संपूर्ण एक निवडणुकीचा बिगुल जे आहे ते या संपूर्ण लॉन्चिंगच्या दरम्यान शरद पवार गटाकडनं केलं जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बरोबर, आणि आपण ही दृश्य बघतोय सध्या शरद पवार हे किल्ले रायगडावर पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणाहून आता ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे तिथे जाण्यासाठी शरद पवार यांनी पालखीचा आधार घेतलेला आहे। सगळे नेते देखील त्यांच्यासोबत उपस्थित असलेले पाहायला मिळतात। थोड्याच वेळामध्ये तुतारी या चिन्हाचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे। रोपवेच्या सहाय्याने ते किल्ल्यावरती आधी दाखल झाले आणि त्या ठिकाणाहून आता कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याकडून पालखीचा आधार घेण्यात आलेला आहे। शरद पवार गटाचे सगळे नेते सध्या रायगड किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। निवडणूक आयोगानं चिन्ह तुतारी हे चिन्ह आता शरद पवार गटाला दिलेलं आहे आणि याच तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यासाठी रायगड किल्ल्याचं ठिकाण निवडण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या आशीर्वादानं तुतारी या चिन्हाचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। आपण ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य बघतोय। शरद पवार यांना सध्या पालखीमधून कार्यक्रमस्थळी नेलं जात आहे। आधी रायगड किल्ल्यावर ते रोपवेच्या सहाय्यानं पोहोचले आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून पालखीच्या माध्यमातून ते आता कार्यक्रमस्थळी निघालेले आहेत। अक्षय मनकडी माझे सहकारी आपल्यासोबत आहेत। अक्षय, आपण बघतोय सध्या शरद पवार हे किल्ले रायगडावर पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी म्हणजे रोपवेच्या सहाय्याने पोहोचल्यानंतर त्यांना आता कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी या पालखीचा वापर केला जातोय। मोठ्या प्रमाणावर शरद पवार गटाचे सगळेच नेते आज रायगड किल्ल्यावर जमलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आज तुतारी या चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे। निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाला नवं चिन्ह दिलेलं आहे। तुतारी हे त्यांचं चिन्ह आहे आणि त्यामुळेच या चिन्हाचं अनावरण करण्यासाठी रायगड किल्ल्याची निवड करण्यात आलेली आहे। रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं या चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे आणि त्यासाठी शरद पवार हे स्वतः रायगड किल्ल्यावर पोहोचलेले पाहायला मिळतात। पालखीच्या सहाय्यानं शरद पवारांना सध्या कार्यक्रमस्थळी नेलं जात आहे। संपूर्ण राज्यभरातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सगळे नेते आज रायगड किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। सकाळपासूनच सगळे नेते दाखल होताना आपण पाहतोय आणि आता थोड्याच वेळात या चिन्हाचं अनावरण केलं जाणार आहे। शरद पवार आपण बघतोय सध्या पालखीच्या सहाय्याने कार्यक्रमस्थळी पोहोचतात, कारण अंतर बरंचसं दूर आहे। जरी रोपवेच्या सहाय्याने किल्ल्यावर पोहोचलो तरी तिथून आणखी कार्यक्रमस्थळी जाण्यासाठीचा देखील घाटमाथ्याचा सगळा रस्ता आहे आणि त्यामुळेच एवढा लांबचा प्रवास चालून करणं शक्य नाहीये शरद पवारांना आणि म्हणूनच हा पालखीचा आधार घेतला जातो आहे।